UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणारा आरोपी अटकेत। गुन्ह्यात मदत करणाऱ्या पत्नीचा पोलीस कोठडी। अपहरणानंतर भिवंडीतील बाबगाव परिसरात आढळला होता मुलीचा मृतदेह। कल्याण हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवर 1 वर्षात 2 गुन्हे। यापूर्वीही अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात अटक। सध्या तो जामिनावर बाहेर होता। माझी मुलगी चिप्स आणायला गेली आणि परत आलीच नाही। कल्याण हत्या प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांची प्रतिक्रिया। आरोपी विशाल गवळीवर अत्याचाराचे गुन्हे। त्याला बघून महिला घाबरत असल्याची माहिती। आरोपीला फाशी देण्यासाठी प्रयत्न करू। कल्याण अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। पीडित कुटुंबियांची घेतली भेट। बीड परभणीच्या घटना गंभीर। कुणीही तिथे पर्यटन करू नये। राजकीय नेत्यांनी देशमुख कुटुंबियांच्या घेतलेल्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। बीड जिल्ह्यात कुणाचीही दादागिरी चालू न देण्याचा इशारा। गृहमंत्री फडणवीसांनी बीडला पर्यटन म्हणून जावं, म्हणजे मित्र धनंजय मुंडे यांची दहशत दिसेल आणि तुमचे डोळे उघडतील। बीड हत्या प्रकरणावरून अंजली दमन यांचा निशाणा। बीड सरपंच हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराडला तात्काळ अटक व्हावी। मंत्री धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा। संदीप क्षीरसागर यांची मागणी। बीडमध्ये निघणाऱ्या मोर्चात शरद पवार सहभागी होणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जरांगे बीडमध्ये दाखल। सरकार आरोपींना वाचवत असल्याचा आरोप। परभणी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनीही घेतली सांत्वनपर भेट। बीएमसी निवडणुकीत 150हून अधिक जागा जिंकून महायुतीचा महापौर पालिकेत बसणार। भाजप आमदार अमित साटम यांना विश्वास। रशियाला जाणारं प्रवासी विमान कझाकिस्तानात कोसळलं। दुर्घटनेत अनेक प्रवाशांचा मृत्यू। अपघातावेळी विमानात 70 प्रवासी असल्याची माहिती। उद्यापासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची 4थी कसोटी। WTC मधील वर्चस्व राखण्याचं टीम इंडिया आणि कांगारूंसमोर आव्हान। मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर उद्या सकाळी 5 वाजता सामन्याला सुरुवात होईल। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।